सध्या पैठण शहरात सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम विरोधात पैठण व्यापारी संघटना व नगरपालिका मुख्य अधिकारी यांच्यात बैठक पार पडली। सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पैठण नगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमण पाडापाडीबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत मुख्य अधिकारी पल्लवी अंभोरे यांच्यासोबत चर्चा बैठक केली। या बैठकीमध्ये पैठण व्यापारी संघटनेने सुरू असलेल्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून मोहिमेला कडाडून विरोध केलाय। मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमणे काढण्याबाबत व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला असून गोरगरीब दुकानदारांचे दुकानासमोरील छत व शेड काढण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली। काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाथषष्ठी महोत्सवासाठी व आगामी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी शहरातील बेकायदा अतिक्रमणे काढावी लागतील असे मुख्य अधिकारी पल्लवी अंभोरे यांनी स्पष्ट सांगितले आहे। तसेच अतिक्रमणधारकांनी पुढील 2-3 दिवसांमध्ये आपापली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या। पैठण शहरात रहदारीस व वाहतुकीस अडथळा निर्माण केलेल्या अतिक्रमणाची पुन्हा पाहणी करण्यात येऊन विनाकारण व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे यावेळी बैठकीत ठरले। बैठकीत ठरल्यानुसार पुढील 3-4 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम तुर्तास थांबविण्यात आली असून तोपर्यंत शहरातील अतिक्रमणांची पाहणी करण्यात येणार आहे। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। नमस्कार, मी तालुका व्यापारी महासंघ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील उगले। आज पैठण नगर परिषद इथं पैठणच्या अतिक्रमण संदर्भात मॅडमनी मीटिंग लावली होती। त्या संदर्भात सगळे व्यापारी आणि सगळे तालुका व्यापारी, शहर व्यापारी तसेच मराठवाड्याचे काही पदाधिकारी हे हजर होते। आज रोजी ह्या मीटिंगमध्ये असं करण्यात आलं की कोणत्याही व्यापारी महासंघ कोणत्याही आपण अतिक्रमणाला समर्थन देत नाही, पण जे नालीवरचे अतिक्रमण असतील किंवा जे रस्त्यावरचे अतिक्रमण असतील त्यास काढण्यासाठी काही मॅडमनी थोडासा कालावधी समजा किंवा स्वतःहून काढण्यास संमती दिलेली आहे। तसेच काही स्वतःच्या जागेवर असलेले कच्चे बांधकाम म्हणजे संदर्भात आम्ही मॅडमला सूचना दिली, तर मॅडमने असं सांगितले की ते स्वतःच्या मालकीच्या जागेवर असणारे बांधकामास कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, तशा प्रकारची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। आणि आज झालेल्या बैठकीत सीओ मॅडम बरोबर झालेल्या चर्चेत सर्वानुरूपे असं सांगण्यात आलं की नालीच्या बाहेरील अतिक्रमण स्वइच्छेने व्यापारी काढण्यास तयार आहे। व्यापारी संघाचा अतिक्रमण काढण्यास कोणताही विरोध नाही। आम्ही सीओ मॅडम सोबत आहोत। पैठण शहर सुलभ करण्यासाठी आम्ही सोबत आहोत। सर रोजी नगर परिषदमध्ये सीओ अंभोर मॅडम यांच्याशी आमची व्यापारी महासंघ किंवा व्यापारी प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा झाली। त्यांचं जे शहर स्वच्छ करण्यासंदर्भात कुंभमेळ्यासंदर्भात जी तयारी चालू आहे त्या संदर्भात माननीय लोकनेते आमचा विलासबापू हुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही पैठण शहर स्वच्छ करायचं आहे त्यासाठी आमचा पैठण शहरातल्या व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे। पण ते काही करत असताना स्वतःच्या जागेवर कोणाचे मालकी हक्काचे जे शेड आहेत किंवा काही कच्चे बांधकाम आहे त्याला मॅडमनी परवानगी दिली की त्याला कोणतीही अडचण येणार नाही। तसेच कालपासून जी मोहीम हातात घेण्यात आली आहे त्याच्यामध्ये 70% 80% लोकांनी आपले कच्चे शेड किंवा बांधकाम स्वतःहून काढून घेतलेले आहेत आणि पुढच्या काही लोकांसाठी 10-20% लोक जे बाकी आहेत त्यांच्यासाठी 2 दिवस आपण वेळ मॅडमकडून मागून घेतला आहे। त्यांनी स्वतःची संमत दिली आहे आणि थोड्याच वेळात अंभोर मॅडम आणि व्यापारी प्रतिनिधी मार्केटचं सर्वे करून पुढील दिशा ठरवणार आहे।